लग्न होऊन सायली सासरी गेली होती. नव्या घरातील जबाबदाऱ्या, घरकाम, स्वयंपाक, पाहुण्यांची ये-जा या सगळ्यात तिचा दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा तिलाच कळत नसे. त्या दिवशी सकाळपासून तिच्या आईचा जीव मात्र कासावीस झाला होता. कोणतंही कारण नव्हतं, पण मनाला एक अनामिक हुरहुर लागली होती. सारखं एकच वाटत होतं, माझी मुलगी ठीक असेल ना. तिने देवासमोर दिवा लावला, पण मन शांत होत नव्हतं. शेवटी तिने सायलीला फोन लावला. मोबाईल वाजत होता. सायलीने स्क्रीनकडे पाहिलं. आई कॉलिंग. ती पोळ्या करत होती. तिने मनात म्हटलं, आता हात मोकळे नाहीत, थोड्या वेळाने निवांत बोलते. तिने फोन उचलला नाही. 5 मिनिटांनी पुन्हा फोन आला. यावेळीही तिने तो कट केला. आईने पुन्हा एकदा फोन केला, पण उत्तर तेच. आईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती स्वतःशीच पुटपुटली, देवा, फक्त एकदा तिचा आवाज ऐकू दे. ती सुखरूप आहे एवढंच कळू दे, मग मला काही नको. दुसरीकडे सायली कामात इतकी गुंतली होती की वेळ कसा गेला हेच तिला कळलं नाही. दुपारनंतर तिला आठवलं, अरे, आईचे 3 मिस कॉल आहेत. ती हसतच म्हणाली, आता करते फोन, नाहीतर म्हणेल मुलगी सासरी गेली आणि आईला विसरले. तिने लगेच फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली. शेवटी फोन तिच्या बाबांनी उचलला, पण पलीकडून आवाज येत नव्हता. फक्त हुंदके ऐकू येत होते. काही क्षणांनी बाबा कसेबसे बोलले, बाळा, तुझी आई सकाळपासून खूप अस्वस्थ होती. सारखी म्हणत होती, माझा जीव खूप घाबरतोय. एकदा माझ्या मुलीचा आवाज ऐकायचा आहे. ती ठीक आहे ना, एवढंच जाणून घ्यायचं आहे. म्हणून तिने तुला वारंवार फोन केला. बाबांचा आवाज थरथरला. पण तुला फोन करत करतच तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती आपल्याला कायमची सोडून गेली. सायलीच्या हातातून मोबाईल निसटला. त्या रात्री ती आईच्या फोटोसमोर बसून रडत रडतच म्हणाली, आई, त्या दिवशी तुझा फोन उचलला असता तर कदाचित तुझं मन शांत झालं असतं. पण आता मी कितीही फोन केला तरी आई हा शब्द पुन्हा कधीच स्क्रीनवर दिसणार नाही. आई वडिलांचा फोन कधीही त्रासदायक नसतो. तो त्यांच्या प्रेमाचा, काळजीचा आणि मायेचा आवाज असतो. तो आवाज आहे तोपर्यंत त्याची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.